तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जो टॉपिक घेऊन आलोय ॲक्च्युली व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक सूचना अशी की ज्यांना खरंच सिरियसली व्हिडिओ पाहायचा आहे त्यांनीच हा बघावा. विनाकारण वेळ घालवण्यात पण काहीच अर्थ नाही. थंबनेलवरून पाहिलं असेल तुम्ही की व्हिडिओचं मोटिव्ह काय आहे आणि आपण त्यानुसार आपण चालतोय. तर फरक असा आहे की आयडिया आणि एक्सप्रेशन ज्या काही आयडिया आहेत आणि एक्सप्रेशन हवेत आपण विचार केला की फक्त अरे हो, असं असू शकतं, तसं असू शकतं. म्हणजे ती गोष्ट एखादी प्रोटेक्ट होऊ शकते किंवा तसं करू शकतो. यापेक्षा जर आयडिया असेल तर ती प्रोटेक्ट करणं केव्हाही बरे. जसं की आपण पाहू शकतो की आपण काय-काय करू शकतो प्रोटेक्ट. जसं की प्रोटेक्ट पाहिलं तर सॉन्ग्स, त्यानंतर म्हणजे पुस्तक, कविता झाली. हे जो काही लेख असेल, तो संपूर्ण लेख आपण कॉपीराइट करू शकतो. त्याचबरोबर कोडिंग कोड्स असतात सॉफ्टवेअरचे. त्यानंतर सॉफ्टवेअर झाले, त्यानंतर फोटो झाला किंवा कुठलेही गाणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये येतात. म्हणजे आर्टिस्टिक वर्क वर्क जेवढं आहे ते सगळे येतात किंवा कुठल्याही प्रकारचं साउंड वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण प्रोटेक्ट करू शकतो. आणि आता काहींचं असं म्हणणं असेल का आपण सोबत प्रोटेक्ट केलं ते किती वर्ष ठेवू शकतात? तर याचं जे आहे ते 60 वर्षांपर्यंत. एकदा रजिस्ट्रेशन केलं, सपोज तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केलं की ते 60 वर्षापर्यंत व्हॅलिड असतं. किती? 60 वर्षापर्यंत. 60 वर्षानंतर तुम्ही रिन्यू करू शकता. म्हणजे याला मरण नाहीये. म्हणजे आपली जी आयडिया ती प्रोटेक्ट राहते. जर आपण योग्य वेळेस ते जर गोष्टी केल्या तर. आता काहींचा असा प्रश्न आहे की याला किती वेळ लागू शकतो? सपोज मी एकदा रजिस्ट्रेशन केलं की कॉपीराइटचं ॲप्लिकेशन आपण दाखल केलं तर किती वेळ लागू शकतो? आता मिनिमम लागतात 35-40 दिवस लागतात. परंतु काही केसेसमध्ये जर ऑब्जेक्शन आलं, काही स्क्रुटिनीमध्ये आलं, तर 3 महिने, 4 महिने इव्हन इव्हन 6 महिने पण लागू शकतात. आता काही म्हणजे तुम्ही हे स्वतःहून रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा प्रोफेशनलची पण मदत घेऊ शकतात. तर काय होतं की जर स्वतःहून केलं तर त्यात बचत होती पैशांची पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट सर्वात मोठी चूक ॲक्च्युली कॉपीराइटच्या ॲप्लिकेशनमध्ये लवकरात लवकर जर रजिस्ट्रेशन करायचं असेल, तुमची आयडिया प्रोटेक्ट करायची असेल, तर प्रोफेशनल्सची मदत घेणं खूप गरजेचं आहे. की जे फायलिंग तर करतातच, इन्क्लुडिंग ड्राफ्टिंग पण करतात. तर बहुतांश लोकांना माहीतच असेल का ड्राफ्टिंग येते की नाही याच्यामध्ये, तर 100% येते. प्रॉपर ड्राफ्टिंग जर असेल, प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये लिहिलेली असेल, तर ते लवकरात लवकर चांगल्या प्रकारे ड्राफ्ट होऊन रजिस्ट्रेशन आपण करू शकतो. त्यामुळं काय होतं की रजिस्ट्रेशन होतं, त्याचबरोबर काही त्रुटी आढळत नाही. त्रुटी जरी आली, तरी जेव्हा ऑब्जेक्शन रेज केलं जातं, कोणी पण ऑब्जेक्शन जेव्हा रेज करतात, की अरे हां, सपोज आपण ही पेनची डिझाइन आता पेन राहील. तर पेनमध्ये आता हा जर पेन जो आहे, तो डिझाइनमध्ये येऊ शकतो, की कुठल्या प्रकारे याच्यामध्ये मार्किंग केलेलं आहे, सगळ्या गोष्टी. आता डिझाइनही करतात काही-काही लोकं, पेटेंट पण करतात, की न्यू काहीतरी असेल तर. म्हणजे एकच गोष्ट आपण अनेक ॲप्लिकेशन देऊ शकतो. पण त्याचं काय स्ट्रक्चर आपण केलं पाहिजे. आता कॉपीराइटमध्ये तुम्ही लोगो नाही रजिस्ट्रेशन करू शकत. त्यासाठी ट्रेडमार्कमध्ये आपण फाईल करू शकतो. पेटंटसाठी वेगळं आहे, जी-आयसाठी वेगळं आहे आणि कॉपीराइटसाठी वेगळं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी हे वेगळे-वेगळे जे आय-पी-आरची आपण जी प्रॉपर्टी म्हणतो, ही खूप सिक्युअर आहे. अशा अनेक ब्रँड्स आहेत, की ज्यांनी आपली आयडिया काय केली, सिक्युअर केली. सिक्युअर केल्यामुळं काय झालं, त्यांचा इन्कम सोर्स वाढला. स्टार्टिंगला खर्च ॲक्च्युली
प्रोफेशनल्स करून जर आपण आयडिया पूर्ण प्रोटेक्ट करून घेतली कॉपीराइट, त्याला खर्च फक्त केवढा आहे? एवढाच. बट आपण ग्रॅज्युअली जर ग्रोथ करत गेलो तर इन्कम एवढं होऊ शकतं. इथपर्यंत आपण इन्कममध्ये पोहोचू शकतो. इवन त्यापेक्षाही जास्त. सपोज एक पुस्तक जे छान प्रकारे लिहिलेलं असं, त्याच्यामध्ये आयडिया असेल, काहीतरी नवीन प्रकारचा काहीतरी लेख लिहिलेला असेल आणि तो लेख तुम्ही प्रोटेक्ट केला, बरोबर आहे, प्रोटेक्ट केला, त्यानंतर तो पब्लिशरला दिला, पब्लिशरमधून तिथं स्क्रुटिनीमध्ये सिलेक्ट झाला, मग तुम्ही पब्लिश झालं पुस्तक, आणि सपोज हाय ग्रॉस जर सेल झाला तो पुस्तक, तर किती रिव्ह्यू येऊ शकतो? जस्ट इमॅजिन, कित्येक तरी येऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक पुस्तक तुम्ही जर 250ला विकलं आणि असे वर्षभरामध्ये किमान 10,000, म्हणजे किती पुस्तकं जर तुमचे सेल आउट झाले, त्याच्या पाठीमागे तुम्हाला जर मिळणारा प्रॉफिट किती मोठ्या प्रमाणात हे तुम्ही विचारू शकता. म्हणजे एक आयडिया तुम्ही जर प्रोटेक्ट केली, मी पुस्तकाबाबतच बोलत नाही, तर कोड असतात, फोटोग्राफ असतात, कॉपरेट करणं खूप गरजेचं आहे. हां, मग याच्यामुळं प्रोटेक्शन आपलं काय होतं, सपोज ही माझी इमेज आहे, चांगली मी डिझाईन केलेली, ती मी कॉपीराइट केली, आणि जर ही इमेज कोणी दुसऱ्या माणसाने वापरली विदाऊट माय परमिशन, तर काय होऊ शकतं? तर मी त्याच्या अगेन्स्ट सूट दाखल करू शकतो, त्याच्याकडून कॉम्पन्सेशन मागू शकतो. म्हणजे एवढ्या गोष्टी चा प्रॉफिट होतो. म्हणजे आपण ही सेल आउट करू शकतो. जर दुसरं कोणी वापरली विदाऊट माय परमिशन, तर आपण सूट दाखल करून कॉम्पन्सेशन सुद्धा मिळू शकतो. इवन विथ परमिशन जर यूज करायला दिलं, तर त्याच्या पाठीमागे आपल्याला प्रॉफिट मिळतोच. त्याच्यामुळं एक आयडिया जर आपण प्रोटेक्ट केली, तर ही खूप प्रॉफिटेबल गोष्ट आहे, जी हल्ली वाढत चालली. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये कॉपीराइट करत चाललेत लोक, आणि एकदा प्रोटेक्ट केली की संपतो विषय. फॉर एक्झाम्पल आता काही आमच्याकडे जे क्लायंट येतात, त्या क्लायंटचं आम्ही अशा काही गोष्टी केल्यात की ती सपोज एखादी गोष्ट त्या ॲक्टमध्ये बसत नसेल, तर आम्ही त्या ॲक्टमध्ये बसून दिलेली. म्हणजे क्लायंटच्या बेसिसवरती क्लायंटला किती अर्जन्सी असते, त्याच्यानुसार आपण ठरवतो की कसं केलं पाहिजे, आणि हे स्वतःला समजलं पाहिजे की आपण कशामध्ये काय बसवलं पाहिजे. म्हणजे हे जे एखादी गोष्ट आहे, म्हणजे एक प्रोफेशनल काय सजेस्ट करत असतो की तुमची ही गोष्ट आहे, एक आयडिया आहे, ती कशामध्ये बसेल, ट्रेडमार्कमध्ये की कॉपीराईटमध्ये, बरोबर आहे, ट्रेडमार्कमध्ये बसेल की कॉपीराईटमध्ये बसेल की डिझाईनमध्ये बसेल, यानुसार तुम्ही जर प्रोटेक्ट करून घेतलं तर प्रश्न राहत नाही, आणि प्रॉफिटेबल होतं, आयडिया सिक्युअर होऊन जाते, अशी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहिलं की ॲक्च्युली आयडिया प्रोटेक्ट जर केली आपण अंडर द कॉपीराइट ॲक्ट, इवन ट्रेडमार्क ॲक्टमध्ये झालं किंवा डिझाईन ॲक्टमध्ये झालं, की GI आणि अदर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ जेवढे आहेत, त्याच्यामध्ये कुठेही तुम्ही जर सिक्युअर केली, तर त्याचं प्रॉफिटेबल आहे तुम्हाला, आणि फ्युचर ग्रोथ खूप, म्हणजे AIच्या जनरेशनमध्ये तो खूप ग्रोथ आपण पाहू शकतो ह्या सेक्टरमध्ये आहे. तर असंच कोणाला जर काही समस्या असेल, प्रॉब्लेम असेल की ही आयडिया आहे आमच्याकडं पण समजत नाही कुठं जायचं, काय करायचं, कसं नाही, तर 100% संपर्क साधा. आपण 100% त्यांना गायडन्स करू. ओके, थँक्यू.